म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं. घटनेच्या 10व्या शेड्यूलनुसार जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होतं. पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं. इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांचीच, विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना ही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं. त्याविरोधात केलेल्या याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश यांनी सांगितलं आहे हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे. विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही, पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही. पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचाही ठरतो. पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला, कारण त्यांच्यावर दबाव होता. हा जो लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः 10 पक्षांतरे केलेली आहेत. ते कधी शिवसेनेमध्ये होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावर दिसत आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे की लवादानं कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहेत आणि त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही इतके आशावादी आहोत. फक्त वेळ काढूपणा नको. चोर मंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन मुद्दा आणत आहेत. भंपक खोटेपणा त्या मुद्द्यांमध्ये असतो. खरं म्हणजे सुनावणी संपलेली असून फक्त निकाल द्यायचा आहे हे असताना सुद्धा नवीन मुद्दे आणण्याची काही कारण नाही. काल काय म्हणे त्यांच्या वकिलाने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बनावट कागदपत्र समोर आणली. कोणती बनावट कागदपत्र? काय शिवसेना ही बनावट आहे? काय बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत? त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे? हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्वच मान्य करत नाहीत. हाच बनावटपणा आहे या लोकांचा. आणि आम्ही लढू. आमची लढाई उत्तम चाललेली आहे. ती लढाई न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढत आहेत आणि विजय आमचा होईल. बोला. काल रामदास कदम म्हणताय कोण? रामदास कदम सोडून द्या. भाजप गळा कापतं केसांना. नेमकं कशी स्ट्रॅटेजी काय आहे भाजपची गळा? आता त्यांचा गळा कापताय ते त्यांच्या गळ्यावरती आम्ही कशाला गळा काढू? सर, रामदास कदमांच्या मुलाची काल प्रदूषण मंडळाच्या परिवर्तनी झाली. नियम असा आहे की 25 वर्षांची असेल तर ती झाली पाहिजे. परंतु बघा, या सरकारमध्ये सर्वच गोष्टी बेकायदेशीर घटनाबाह्य होत आहेत. पूर्ण बेकायदेशीर आणि घटनाबाह्य होत आहेत. त्याच्यामुळे आता ज्या घटनाबाह्य गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय घेईल. साहेब, काल उद्धव साहेबांनी ऑफर